Hi guys, ladies and gentlemen, boys and girls. Welcome to Cricket and much more. तर मित्रांनो, शेवटी अल्टिमेट टेस्ट पार पडली आणि अनपेक्षितपणे रिझल्ट जरा अनपेक्षितच होता सगळ्यांना. जो रिझल्ट अपेक्षित होता तसा नव्हता. साऊथ आफ्रिकेने चोकर्स हा चिक्का चक्क पुसून टाकला आणि अगदी दिमाखात पुसून टाकला. आता अक्रॉस ऑल फॉर्मॅट्स वाय टेस्ट मॅच क्रिकेट इज बेटर हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि लॉर्ड्स सारख्या जर खेळपट्ट्या आणि तिथलं एकंदरीत वातावरण या सगळ्या गोष्टी असतील तर टेस्ट क्रिकेटची मजा काही वेगळीच. पहिले 2 दिवस हवा पावसाळी होती, बॉलला स्विंग वगैरे मदत मिळत होती, मूव्ह होत होता बॉल, त्यामुळे गोलंदाजांना त्याच्यापासून हे मिळणार हे नक्की होतं. ग्रीन टॉप अशी नव्हती विकेट, पण स्विंग आणि बॉलिंगला तिथे हे मिळणार हे नक्की होतं, मदत मिळणार हे नक्की होतं. आणि नेहमी बघा जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस होतात त्या ऑलवेज इंटरेस्टिंग होतात. त्यापैकी एक ही अल्टिमेट टेस्ट. आणि मला साऊथ आफ्रिकेचं खरंच कौतुक वाटतं. सॅल्यूट टू मार्क्रम. मार्क्रम आणि टेम्बा बहुमा त्यांची जी पार्टनरशिप होती त्या पार्टनरशिपनी त्यांना विजय मिळवून दिला. आता टॉस जिंकून पहिल्यांदा जेव्हा ढगाळ वातावरणामध्ये ह्यांनी बहुमानी हे स्वीकारलं गोलंदाजी, तेव्हा त्याचा तो निर्णय बरोबरच होता. ते त्याच्या बॉलर्सनी सिद्ध केलं. रबाड आणि फायफर घेतलं. यान्सेलला 2-3 विकेट आहेत. फक्त स्मिथ काय तो जरा चांगला प्रतिकार करू शकला आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 212 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियाचा संघ 212 धावात गारद होणं म्हणजे सुरुवात नक्कीच चांगली होती. पण ह्यांचे बॉलर जसे तगडे आहेत तेवढेच तगडे ऑस्ट्रेलियाचे बॉलर पण आहेत. जेव्हा पहिली इनिंग होती तेव्हा अगदी ढेपाळली साऊथ आफ्रिकेची टीम. 150 पण धावा त्यांना करता आल्या नाहीत. आता 150 पण धावा जेव्हा करता आला नाही तेव्हा पहिल्या इनिंगचा जो लीड आहे तो जवळ 71 धावांचा होता. म्हणजे बॅकफूटवर गेले होते. टॉस जिंकून बॉलर्सनी चांगली कामगिरी करून साऊथ आफ्रिका बॅकफूटवर गेले होते. सेकंड इनिंगला पुन्हा बॉलर्सनी कमाल केली आणि एक वेळ ऑस्ट्रेलिया 7 आऊट 70 अशा परिस्थितीमध्ये होता. तेव्हा सामना पुन्हा रंगतदार झाला होता. 7 आऊट 70 म्हणजे आता टार्गेट काय फारसं मोठं असणार नाही असं वाटत होतं. पण तिथे उभा राहायला स्टार्क उभा राहिला. स्टार्कनी 8व्या आणि 10व्या विकेटची सुंदर पार्टनरशिप केली आणि स्कोअर चांगला झाला त्यांचा. 200 रन क्रॉस झाले. हे 210 प्लस आधीचे 70 असं 282 धावांचं आव्हान साऊथ आफ्रिकेसमोर होतं, जे खरोखरच कठीण होतं. आणि आजपर्यंतची जर हिस्ट्री पाहिली तर फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचा परफॉर्मन्स नेहमीच थोडा कुठेतरी गडबडतो. त्या उलट ऑस्ट्रेलियाचा परफॉर्मन्स जेव्हा आयसीसीचे फायनल वगैरे इव्हेंट असतील तेव्हा अतिशय चांगला होतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे हे चोकर्स होत आहेत की काय असं वाटत होतं. पण अगदी सांगायला आनंद होतोय की साऊथ आफ्रिकेने आपल्यावरचा चोकर्स हा शिक्का अतिशय कॉन्फिडेंटली पुसून टाकला. थोडी विकेटची साथ मिळाली नाही असं नाही. टॉस जिंकल्यामुळे त्यांना पहिला हे करायला मिळालं, बॉलिंग करायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला बऱ्यापैकी रोखलं, पण तो ऍडव्हान्टेज जवळजवळ घालवला होता त्यांनी. पहिल्या इनिंगला फक्त 150च्या आतच धावा होत्या त्यांच्या. तेव्हा खरंच बॅकफुटवर होते साऊथ आफ्रिका. आणि अशा पिचवरती आणि असं लहरी हवामान इंग्लंडचं त्याच्यावरती 70-80 धावांचा पहिल्या इनिंगचा लीड हा खूप महत्वपूर्ण ठरतो. आणि ऑस्ट्रेलियाची टीम त्यामुळे आता ह्या सामन्यातून ते जवळजवळ बाहेर पडलेत असं वाटत होतं. पण शेवटी बघा, क्रिकेट इज द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि खरोखरच क्रिकेटमध्ये मी एक्सपर्ट आहे वगैरे असं कोणीही म्हणू नये. काल साऊथ आफ्रिका जिंकेल असं खरोखरच कुणालाही वाटलं नव्हतं. मला तर नव्हतं. पण साऊथ आफ्रिकेने चमत्कार केला आणि सामना जिंकून दिला. आता दुसऱ्या इनिंगमध्ये जेव्हा 282चं टार्गेट होतं तेव्हा खेळायला मार्क्रम आला होता आणि मार्क्रम पेअरवर होता. पहिल्या इनिंगला तो 0वर आउट झाला होता. पेअरवर असताना कसं
बटरफ्लायज इन द स्टमक वगैरे म्हणतात ना, तशा कंडिशन मधून त्यांनी हळू हळू टेस्ट मॅचची बॅटिंगची इनिंग कशी डेव्हलप करायची याचं एक परफेक्ट एक्झाम्पल काल मार्क्रमनी दाखवलं. अतिशय सुंदर बॅटिंग. मार्क्रमची आणि बाऊमा या दोघांची जी जवळजवळ 150 रनची पार्टनरशिप आहे ती साऊथ आफ्रिकेला ह्याच्यापर्यंत विजयापर्यंत घेऊन गेली. आणि साऊथ आफ्रिकेचं कौतुक करावं तेवढं खरंच थोडं आहे. अतिशय अल्टिमेट टेस्ट जी होती ती साऊथ आफ्रिका दिमाखात जिंकली. 5 विकेटने जिंकलेत, रडत खडत नाही जिंकलेले, त्यामुळे दिमागातच जिंकली असं म्हणायला लागेल. पण बघा नेहमी टेस्ट मॅच क्रिकेटचं लोकप्रियता कमी व्हायला लागली का वगैरे असं बोललं जातं. अहो कशी कमी होईल टेस्ट मॅच क्रिकेटची लोकप्रियता? एवढे सुंदर सामने जर प्रेक्षकांना बघायला मिळत असतील तर कशी कमी होईल? त्यातूनही जे लो स्कोरिंग सामने असतात ना ते नेहमीच चांगले होतात. कालचाही लो स्कोरिंग सामना होता. अपेक्षेप्रमाणे तो खूपच चांगला झाला. आता हे 2 वर्षाची जी यांची मेहनत होती त्या मेहनतीचं फळ ह्यांना मिळालं, साऊथ आफ्रिकेला मिळालं. आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन टीम अशी आहे ना की ती स्वप्नभंग करतात. आयसीसी इव्हेंटच्या फायनलला समोर जो कोणता संघ असतो त्यांचं स्वप्नभंग करतात. 2 किंवा 3-4 वेळेलाच ते पराभूत झाले असतील. मला नाही वाटत आपला संघ ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसी फायनल मध्ये पराभूत करू शकला आजपर्यंत. चुकत असेल तर बरोबर करा. त्यामुळे आफ्रिका आणि ह्याची जी मॅच होती ती बघताना खूप मजा येत होती. बरोबर रोहित शर्मा एका ह्याच्या ठिकाणी मस्त बोलला. रोहित शर्माच्या वडिलांना क्रिकेट खूप आवडतं. त्यातूनही ऍज एक्सपेक्टेड टेस्ट मॅच क्रिकेटच आवडतं. तो म्हणाला मी जेव्हा T20 मध्ये 100 काढतो किंवा वन डे मध्ये 200 काढतो त्यापेक्षाही ह्याच्यामध्ये जेव्हा मी टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये जेव्हा 40-50-60 रनची हे करतो, खेळी करतो, ती माझ्या वडिलांना जास्त आनंद देऊन जाते. तर शेवटी बघा टेस्ट मॅच इज टेस्ट मॅच. आता हे गेल्या वर्षीचं हे संपलं, नवीन हे सुरू. नवीन ह्याच्यात आपलं पहिलंच आव्हान आहे इंग्लंड बरोबर. आणि इंग्लंड बरोबर आपण खेळताना आपल्याकडे रोहित शर्मा नाहीये, विराट कोहली नाहीये आणि अश्विन नाहीये. 3 टॉप प्लेयर्सच्या शिवाय आपण खेळतोय. बघूया कसा परफॉर्म करतायत. आणि कॅप्टन पण शुभमन गिल नवीनच आहे. बघूया, लेटेस्ट होप फॉर द बेस्ट. लवकरच तो सिरीज पण सुरू होतीये, त्याविषयी पुन्हा कधीतरी. तर मंडळी कालचा जो सामना होता त्याची खूप मजा आली, एन्जॉय केलं. तुम्ही एन्जॉय केलं की नाही? माझं चॅनल हे व्हिडिओ आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया तर मग आता पुन्हा नेक्स्ट ह्याला. बाय.